दिल्लीहून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी आता रवाना झालेलं आहे। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सचिव सदस्य रुपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कात्यायनी आनंद बदलापूरला रवाना झालेले आहेत। बदलापूर बाल अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस ठाणे आणि शाळा प्रशासन यांची आयोगाचे हे सदस्य चौकशी करणार आहेत। सोबतच आयोगाचे पदाधिकारी आणि सदस्य पीडितेच्या पालकांची भेट देखील घेणार असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, दिल्लीहून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सदस्य बदलापूरसाठी रवाना झाल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने बदलापूर प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि बाल हक्क आयोगाकडून याविषयी तपास पथक हे मुंबईत पाठवण्यात आले। आज दुपारी साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान ते तपास पथक बदलापूरमध्ये पोहोचेल। बदलापूरला गेल्यावर पहिल्यांदा ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची भेट घेणार आहेत। त्यानंतर मग ते पीडितीच्या परिवाराची भेट घेणार आहेत आणि पोलीस स्टेशनची चौकशी होणार आहे। तसंच पोलीस अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला होता का, शाळा प्रशासनाने हलगर्जीपणा केला होता का, आणि पॉक्सो कायद्यामध्ये कलम 19 अंतर्गत ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर सुद्धा FIR होण्याची तरतूद आहे। त्यामुळे कोणी कोणी हलगर्जीपणा केलेला आहे या सगळ्याबाबतचा तपास हा बदलापूरला जाऊन आता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अधिकारी करणार आहेत। त्यापैकी ते अधिकारी आता मुंबईत पोहोचलेले आहेत आणि मुंबईहून ते साधारणपणे दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान बदलापूरला पोहोचतील आणि घटनास्थळी जाऊन देखील संपूर्ण त्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत। विशेष म्हणजे त्या शाळेने ज्या डायरेक्शन्स आहेत शाळेला की कशा प्रकारे लहान मुलांच्यासाठी CCTV असले पाहिजेत, वेगवेगळे पुरुष आणि स्त्री कर्मचारी असले पाहिजेत, तर त्या निर्देशांचं पालन शाळेकडून केलं जात होतं की नाही याबाबत देखील तपास केला जाणार आहे बाल हक्क आयोगाकडून। आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या जे शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत ते सुद्धा याकडे लक्ष देतात की नाही की ज्या प्रकारे केंद्र सरकारचे डायरेक्टिव्ह आहेत ते डायरेक्टिव्ह इम्प्लिमेंट केले जातात की नाही शाळांमध्ये सेफ्टी मेजर्स, तर त्याबाबत देखील तपास केला जाणार आहे आणि त्यानंतर बाल हक्क आयोग याविषयी आपला अहवाल हा सादर करेल। ठीक आहे अजिंक्य। सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।